ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार काळाच्या पडद्याआड 87व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचं वयाच्या 87व्या वर्षी निधन झालं. त्यांनी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मनोज कुमार यांना त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटासाठी आणि भारत कुमार या नावाने विशेष ओळख मिळाली होती. 24 जुलै 1937 रोजी मनोज कुमार यांचा जन्म झाला होता. त्यांचं खरं नाव हरिकृष्णगिरी गोस्वामी असून ते सर्व कलाकारांसाठी प्रेरणास्थान होते. मनोज कुमार यांनी केवळ अभिनयच केला नाही तर शहीद, उपकार, पूरब और पश्चिम आणि रोटी कपडा मकान अशा अनेक देशभक्तीपर चित्रपटांचे दिग्दर्शनही केले. भारतीय चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल मनोज कुमार यांना 1992 मध्ये पद्मश्री आणि 2015 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या अभिनयाने लाखो लोकांची मने जिंकली. देशभक्तीपर चित्रपटाव्यतिरिक्त त्यांनी हरियाली और रास्ता, ओ कौन थी, हिमालय की गॉड में, दो बदन, पत्थर के सनम, नीलकमल, क्रांती यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन केले. तर त्यांच्या या मनोज कुमारला भावपूर्ण श्रद्धांजली.